नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 4थी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार पाहणार आहोत. सर्वप्रथम नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या. 1, 2, 3, 4, 5 यासारख्या अनंत अशा या संख्यांना नैसर्गिक संख्या अथवा मोज संख्या असे म्हणतात. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत. त्यानंतर दुसरा संख्यांचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण संख्या. 0, 1, 2, 3, 4 अशा अनंत या पूर्ण संख्या आहेत. पूर्ण संख्या अनंत आहेत. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 होय. पहा, नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त 0 हा एकच ॲड केल्यानंतर त्या संख्या पूर्ण होतात. म्हणजेच पूर्ण संख्या संच तयार होतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये 0 त्यानंतर 1, 2, 3 अशा उजवीकडे वाढत जाणाऱ्या संख्या आणि शून्याच्या डावीकडे वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजेच -1, -2, -3 या तीनही प्रकारच्या संख्यांना मिळून पूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणजेच पूर्णांक संख्यामध्ये 0, धनसंख्या आणि ऋणसंख्या या तीनही प्रकारच्या संख्यांचा समावेश होतो. यालाच पूर्णांक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्या 0 व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. सर्वात लहान अथवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही कारण त्या अनंत आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे धन पूर्णांक संख्या. 1, 2, 3, 4 या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. या संख्यांना आपण धन पूर्णांक संख्या असे म्हणतो. त्यानंतर ऋण पूर्णांक संख्या. -1, -2, -3, -4, -5 अशा ज्या संख्या या ऋणचिन्हाने दर्शवल्या जातात म्हणजे ज्या शून्यापेक्षा सुद्धा अगदी लहान आहेत, सूक्ष्म आहेत, अशा या संख्यांना ऋणपूर्णांक संख्या असे म्हणतात. आपण जर पूर्णांक संख्या संच पाहिला तर शून्याच्या डावीकडच्या बाजूला या ऋणपूर्णांक संख्या अनंत अशा वाढत आहेत. म्हणजेच या ऋणपूर्णांक संख्यासुद्धा अनंत आहेत. त्यापुढील संख्यांचा प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. त्यानंतर विषम संख्या. ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही तिला विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात. अशा प्रकारे आज आपण या संख्यांचे प्रकार, संख्या व संख्यांचे प्रकार यामध्ये पहिल्या भागामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, धनपूर्णांक संख्या, ऋणपूर्णांक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या कशाला म्हणतात हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. या पुढील संख्यांचे प्रकार पाहूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.